नमस्ते माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी खरंच एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता अखेर सुरू झाला आहे। ही बातमी ऐकता क्षणी तुमच्या चेहऱ्यावर हसू फुटलं असेल आणि मनात आनंदाची लहर उसळली असेल याची मला पूर्ण खात्री आहे। पण बहिणींनो, थोडं थांबा आणि लक्ष देऊन ऐका, कारण ही गोष्ट इतकी साधी नाही। काल रात्रीपासूनच सरकारने या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत। कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो आणि तुमचा खात्याचा बॅलन्स तपासला की पैसे दिसतील। पण यावेळी काही मोठे बदल झाले आहेत, ज्यामुळे तुम्हाला थोडे जास्त सावध राहावे लागेल। लाडक्या बहिणींसाठी वयानुसार एक नवीन यादी तयार केली आहे। आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला किती रक्कम मिळेल किंवा काही बाबतीत मिळणारच नाही हे ठरेल। याशिवाय बँक खात्यांबाबतही नवीन नियम आले आहेत। सर्व बँक खात्यांमध्ये हप्ता जमा होणार नाही। काही बहिणींची खाती रद्द झाली आहेत, तर काहींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता उशिरा आल्याने मे महिन्याचा हप्ता आता लवकर जमा होईल। काल रात्री 36 जिल्ह्यांपैकी 4 जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे। पण आता हा हप्ता पूर्णपणे वयानुसार वाटला जाणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। तुमचं नेमकं वय काय आहे आणि तुम्ही कोणत्या वयोगटात येत आहात यावर सर्व काही अवलंबून आहे। मे महिन्यात या योजनेत अनेक नियम बदलले गेले आहेत। बँक खात्यांबाबत नवीन अटी आल्या आहेत। फक्त काही निवडक बँकांमध्ये पैसे जमा होतील, तर 4 प्रकारच्या बँकांमध्ये अजिबात पैसे जमा होणार नाहीत। त्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या बहिणींचे पैसे थांबवले जाणार आहेत। आणि यातलं सर्वात धक्कादायक म्हणजे काल अचानक 5.5 लाख महिला या योजनेतून बाहेर काढल्या गेल्या। होय, 5.5 लाख महिलांना एका रात्रीत अपात्र ठरवण्यात आलं। त्या सर्व नियम पूर्ण करत होत्या, पण एक छोटीशी चूक त्यांच्या योजनेच्या सहभागाला संपवून गेली। आता तुम्ही स्वतःला विचारत असाल की अशी चूक नेमकी काय असू शकते आणि माझं वय कोणत्या गटात बसतं? 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60 की 61 ते 65 यानुसार तुमचा हप्ता ठरेल। जर तुम्ही या गटांमध्ये व्यवस्थित बसला नाहीत तर हप्ता बंद होऊ शकतो। म्हणून ही माहिती अगदी लक्षपूर्वक समजून घ्या, कारण अपात्र महिलांची संख्या आता वेगाने वाढत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 50 ते 52 लाख महिलांचा या योजनेतून लाभ बंद होण्याची शक्यता आहे। म्हणजे मे महिन्याचा हप्ता तब्बल 50 लाख बहिणींना मिळणार नाही। ही संख्या ऐकून थोडं वाईट वाटतंय ना? पण सत्य समजून घेतल्याशिवाय पुढे कसं चालेल? चला मग सविस्तर जाणून घेऊया की वयाची ही अट नेमकी काय आहे आणि तुमच्या वयानुसार तुम्हाला किती पैसे मिळू शकतात। सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांची वयानुसार नवीन यादी तयार केली आहे। या यादीत तुमचं वय कोणत्या गटात बसतं यावर तुमचा हप्ता आणि रक्कम ठरेल। 21 ते 30 वर्षांदरम्यानच्या महिलांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे, कारण या गटात सर्वात जास्त 29% लाभार्थी आहेत। या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। 31 ते 40 वर्षांच्या महिलांची संख्या 25% आहे आणि त्यांना 1800 रुपये मिळू शकतात। 41 ते 50 वर्षांच्या महिलांना 1500 रुपये, 51 ते 60 वर्षांच्या महिलांना 1200 रुपये आणि 61 ते 65 वर्षांच्या महिलांना फक्त 1000 रुपये मिळतील। पण यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 65 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास तुम्हाला या योजनेतून पूर्णपणे बाहेर काढलं जाईल। ही योजना फक्त 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या महिलांसाठीच आहे। जर तुमचं वय 65 पेक्षा जास्त असेल तर थेट लाभ बंद, किंवा 21 वर्षांपेक्षा कमी वय असेल तरीही अर्ज रद्द होऊ शकतो। ज्या बहिणींनी 64 वर्षांच्या आसपास अर्ज केला होता आणि आता त्यांचा वाढदिवस येऊन 65 किंवा त्यापेक्षा जास्त झाला आहे, त्यांचा हप्ताही थांबेल। याउलट ज्या मुलींचं वय आता 20 किंवा 21 वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांच्यासाठी सरकार लवकरच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे। अशा मुलींनी थोडी वाट पाहावी आणि गावातील किंवा तालुक्यातील महिला विकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा। ही संधी चुकवू नका, कारण एकदा अर्ज झाला की नियमित हप्ता मिळू लागेल। आता तुम्हाला खरंच उत्सुकता लागली असेल की मला किती मिळेल, तर मी सांगितल्याप्रमाणे वयोगटानुसार रक्कम वेगवेगळी आहे। तरुण बहिणींना जास्त रक्कम देऊन सरकार त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे। 21 ते 30 या गटातील बहिणींना 2100 रुपये मिळाल्यास त्यांना घरचं अर्थकारण सांभाळता येईल, छोटे व्यवसाय करता येतील। 31 ते 40 या गटातील बहिणी कुटुंब सांभाळत असतात, त्यामुळे 1800 रुपये त्यांच्या उपयुक्त ठरतील। वय वाढत गेल्यावर रक्कम कमी होत जाते, कारण वृद्ध महिलांसाठी इतर वेगळ्या योजना आहेत। पण 65 नंतर पूर्ण बंद, ही अट कठोर आहे आणि यामुळे काल 5.5 लाख बहिणी बाहेर गेल्या। या महिलांची कहाणी ऐकली तर वाईट वाटतं। त्या सर्व नियम पूर्ण करत होत्या। 4चाकी गाडी नव्हती, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी होतं, कुटुंबात सरकारी नोकरी नव्हती, आयकर नव्हता, तरीही त्या अपात्र ठरल्या। कारण आधार कार्ड आणि बँक। आता तुम्हाला खरंच उत्सुकता लागली असेल की मला किती मिळेल, तर मी सांगितल्याप्रमाणे वयोगटानुसार रक्कम वेगवेगळी आहे।
तरुण बहिणींना जास्त रक्कम देऊन सरकार त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 ते 30 या गटातील बहिणींना 2100 रुपये मिळाल्यास त्यांना घरचं अर्थकारण सांभाळता येईल, छोटे व्यवसाय करता येतील. 31 ते 40 या गटातील बहिणी कुटुंब सांभाळत असतात, त्यामुळे 1800 रुपये त्यांच्या उपयुक्त ठरतील. वय वाढत गेल्यावर रक्कम कमी होत जाते, कारण वृद्ध महिलांसाठी इतर वेगळ्या योजना आहेत. पण 65 नंतर पूर्ण बंद ही अट कठोर आहे आणि यामुळे काल 5.5 लाख बहिणी बाहेर गेल्या. या महिलांची कहाणी ऐकली तर वाईट वाटतं. त्या सर्व नियम पूर्ण करत होत्या. 4 चाकी गाडी नव्हती, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी होतं, कुटुंबात सरकारी नोकरी नव्हती, आयकर नव्हता, तरीही त्या अपात्र ठरल्या. कारण आधार कार्ड आणि बँक खात्यावर नाव जुळत नव्हतं. एक अक्षर, एक काना, मात्रा किंवा वेलांटीचा फरक आणि सगळं थांबलं. उदाहरणार्थ, आधारवर राव लावलेलं असतं, बँकेत नसतं, किंवा सुनीताऐवजी सुनीता देवी असं, किंवा बी ऐवजी बी डॉट असं. अशा छोट्या गोष्टी आता चालणार नाहीत. आजच घरी बसा, आधार कार्ड काढा, बँक पासबुक काढा आणि दोन्ही नावं शब्दशः जुळतात का ते तपासा. फरक दिसला तर उद्या सकाळी बँकेत जा आणि दुरुस्ती करा. ही दुरुस्ती न केल्यास फक्त मे महिन्याचा हप्ता नाही, तर पुढचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सगळे हप्ते बंद होतील. तुमच्या कुटुंबाचं नुकसान होईल. बँक खात्यांबाबतचा नवीन नियमही महत्त्वाचा आहे. सरकारने 4 प्रकारच्या बँकांना पूर्णपणे वगळलं आहे. पहिली म्हणजे पतसंस्था. गावोगावी असतात पण स्वतःचा IFSC कोड नसतो. दुसऱ्या बँकेचा कोड वापरतात, त्यामुळे पैसे अडकतात. दुसरी आहे मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी. तिसरी जिल्हा सहकारी बँका, जसं पुणे जिल्हा सहकारी बँक किंवा इतर. चौथी काही खाजगी बँका ज्या योजनेत सहभागी नाहीत. या बँकांमध्ये खातं असल्यास तातडीने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, युको बँक, इंडियन बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यात हस्तांतरित करा. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडल्यास पैसे सहज जमा होतील आणि कसलाही त्रास होणार नाही. लाडकी बहीण योजनेत सध्या 2.5 कोटी लाभार्थी आहेत. सरकारने केलेल्या सर्व्हेनुसार 83% लाभार्थी महिला आहेत. त्यात 47% विधवा, 10% घटस्फोटित किंवा निराधार बहिणी आहेत. सर्वाधिक 29% 30 ते 39 वयोगटातील आहेत. 21 ते 29 गटात 25%, 40 ते 49 गटात 23.6%. 77% लाभार्थी 21 ते 39 या गटातील आहेत. 55 ते 65 गटात फक्त 22% आणि 60 ते 65 मध्ये फक्त 5%. म्हणजे तरुण आणि मध्यम वयाच्या बहिणींना जास्त लक्ष दिलं जात आहे. काल रात्री जालना, हिंगोली, वाशिम आणि रायगड या 4 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं की दररोज 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जातील. 6 प्रशासकीय विभागांमधून निवड होईल. उद्या आणखी 4 जिल्ह्यांची यादी येईल. तुमच्या जिल्ह्यात अद्याप आला नसेल तर घाबरू नका. बँक बॅलन्स UPI ॲप्सने तपासा किंवा बँकेत विचारा. पोस्ट ऑफिस खातं असल्यास मेसेज यायला वेळ लागू शकतो. मिस्ड कॉल बँकिंग वापरा. SBIसाठी गुगलवर SBI मिस्ड कॉल नंबर सर्च करा आणि मिस्ड कॉल द्या. मोबाईल नंबर सक्रिय ठेवा. रिचार्ज विसरू नका. नंबर बंद झाला तर मेसेज कसा येईल? या योजनेत 6 मोठे बदल झाले आहेत. वयाची अट, बँक पडताळणी, आधार लिंकिंग, नाव जुळणी इत्यादी. 5.5 लाख बहिणी यामुळे अपात्र ठरल्या. तुम्ही नियम पाळा, कागदपत्रे तपासा. याशिवाय वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, भांडी, सायकल, स्कूटी, घरकुल योजनांचाही लाभ घ्या. स्थानिक कार्यालयात चौकशी करा. बहिणींनो, ही माहिती तुमच्या मैत्रिणींना, शेजारच्या भावजयांना, मामींना, आत्यांना सांगा. एकमेकांना मदत करा. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, कोणत्या बँकेत खातं आहे, हे कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही स्वतंत्र व्हा. कुटुंबाला सांभाळा, छोटे व्यवसाय करा, पैशाचा सदुपयोग करा. सरकारची योजना आहे, पण आपली जबाबदारीही आहे. चुका टाळा, नियम पाळा, कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, कारण ही गोष्ट तुमच्या घरातील आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाची आहे. एक छोटी चूक हजारो रुपयांचं नुकसान करू शकते. आजच तपासणी करा, उद्या बँकेत जा, वेळ वाया घालवू नका. अजून थोडं सांगतो. अनेक बहिणींना आधार अपडेट करताना अडचणी येते. CSC केंद्र किंवा आधार केंद्रात जा. नाव दुरुस्ती फ्री असते. बँकेतही जमा करताना आधार लिंक करा. पॅन कार्ड नसल्यासही चालेल, पण नाव जुळणं गरजेचं. वयाच्या प्रमाणपत्रासाठी शाळेचं सर्टिफिकेट किंवा आधार पुरेसा. सर्व कागदपत्रे फोटोकॉपीसह ठेवा.
जिल्ह्यानुसार वाटप वेगवेगळे होत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये लवकरच सुरू होईल. ग्रामीण भागात थोडा उशीर होऊ शकतो, पण अधीर होऊ नका. प्रक्रिया सुरू आहे. खातं सक्रिय ठेवा, KYC पूर्ण करा. लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्या हक्काची आहे, पण हक्कासाठी जबाबदारीही पार पाडा. मी तुमची बहीण सांगतेय, काळजी घ्या. तुम्ही सक्षम झालात तर पूर्ण कुटुंब सक्षम होईल. पैसा आला की काय खर्च कराल, कसं बचत कराल, हेही प्लॅन करा. आरोग्य, शिक्षण, छोटा व्यवसाय यात गुंतवा. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेली ही माहिती तुमच्या फायद्यासाठी आहे. घाईघाईत काही चुका करू नका. शांतपणे प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. पैसे आले की आनंद साजरा करा, पण जबाबदारीने. तुमचे कुटुंब सुखी राहो, तुम्ही सक्षम व्हा, हीच इच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी गोड जाऊ. थोड्या वेळात तुमच्या खात्यात पैसे दिसतील आणि मेसेज येईल अशी आशा आहे. आता बघा, अहिल्यानगर पहिला जिल्हा आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांनाच पैसे वितरण होणार नाही. आता प्रत्येक जिल्ह्यामधील 5-5 किंवा 4-4 तालुके निवडण्यात आलेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा. धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर तुळजापूर, उमरगाव, लोहार, कळंब, भूम. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, पैठण, खुलताबाद. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा, पन्हाळा, हातकणंगले, भुदरगड, राधानगरी, शहावाडी. त्यानंतर आता पुढचा जिल्हा जळगाव, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर. त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर परतूर, घनसावंगी, मट्टा, जाफराबाद. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तालुक्यामधील लाडक्या बाईंना पैशांचे वितरण होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली हे भाग गोरगरीब महिलांचे आहेत. यांना लवकरच पैशांचे वितरण त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ही जी आत्ता बातमी सांगितली, माहिती सांगितली, ही एक शक्यतेवर आधारित आहे, अंदाजे आधारित आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच माहिती घ्या, अशा प्रकारची सूचनासुद्धा सांगण्यात आली आहे. जर काही शंका असेल तर कमेंट करा किंवा अधिकृत चॅनल्स तपासा. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या उन्नतीसाठी आहे, त्याचा खरा फायदा घ्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. शेवटी तुम्हा सर्वांना मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळो अशी शुभेच्छा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा, माहिती शेअर करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत सावध रहा, आनंदी रहा. धन्यवाद.